नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। साकेनाका पोलिसांची मोठी कारवाई। 11 दुचाकी चोरी प्रकरणी 2 आरोपी अटकेत। मुंबई येथील साकेनाका पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक करून 23,80,000 रुपये किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे मुंबई व उपनगरातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक आरोपी निजाम उर्फ बबलू मोहम्मद रईस खान 25 वर्ष, राहणार ठाकूरपाडा खिरवली भिवंडी। सध्या तो चारकोप वसई येथे राहत आहे। तर दुसरा आरोपी अमर अमीन शेख वय 20 वर्षे, श्रीराम सोसायटी मोहन रोड गणेश कंपाऊंड भिवंडी येथील आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारतीसह पोलीस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग परमजीत सिंग दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 दत्ता नलावडे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त साकेनाका विभाग प्रदीप मेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव आणि पोलीस निरीक्षक गुन्हे नितीन पाटील यांच्या देखरेखीखाली मोटार वाहन चोरी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत रॉयल एनफील्ड बुलेट, क्लासिक, हंटर तसेच यामा FZ आणि MT-15 अशा विविध कंपन्यांच्या एकूण 18 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 23,80,000 रुपये आहे। तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी राजेंद्र नांगरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश कादे, पोलीस उपनिरीक्षक अजित लोणकर व इतर अंमलदारांचा समावेश असून पुढील तपास साकेनाका पोलीस करत आहेत। आपण पाहत रहा निर्भीड समाचार। आपण पाहत रहा निर्भीड समाचार।